स्माइल वेलकम. आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेवल 1च्या या 10 दिवसीय सत्रामध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 युअर. हळूहळू खालची संख्या वाढत जाईल. सध्या 147 पार्टिसिपंट प्रेझेंट आहेत. हा आकडा हळूहळू वाढेल, पण तोपर्यंत मला सांगा की 10 दिवसाचा हा क्लास तुम्ही ऍड बघितली असेल, फेसबुकवरनं कोणी रेफर केलं असेल की या क्लासला आपल्याला असा एक रेकीचा क्लास आहे, रेकी अँड माइंड पॉवरचा, तुम्हाला जॉईन करायचं आहे. कुठून तरी ऐकलं असेल, कोणीतरी फेसबुकवरनं जॉईन झालेलं असेल. ओके, पण हा क्लास फ्री नाहीये. या क्लाससाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. किती लोकांना बघा, आता पटकन लिहू नका होऊन जाऊ. पुढचे शब्द आहे का? या क्लाससाठी इन्व्हेस्टमेंट काय आहे? सगळे इथे उपस्थित जिवंत आहेत ना? पहिले कन्फर्म करून घ्या. गॅरंटी आहे प्रत्येकाला तुम्ही जिवंत असल्याची? चला, ओके, ग्रेट. तर सगळ्यांनी एक श्वास घेऊन बघा बरं, मी म्हणते म्हणून. एक श्वास घ्यायचा आहे, एक श्वास सोडायचा आहे, परत एक श्वास घ्या, एक श्वास सोडायचा आहे. चला, घेतलेले 2 श्वास आणि त्याला लागलेला वेळ वापस आणा. आहे का कोणीतरी वापस आणू शकतं का? आत्ता तुम्ही घेतलेले 2 श्वास, त्याला लागलेला वेळ, एनिवन? मग या क्लासची इन्व्हेस्टमेंट आहे. या क्लासच्या 10 तासांच्या तुमच्या श्वासांची व्हॅल्यू, जी बँकेचं बँक बॅलन्स कमी झालं तर मेहनत करून वाढवता येतं, पण याचं श्वासांचं गणित कसं आहे? जितनी चाबी भरी रामने उतना चले किलोना. ज्या क्षणी तुम्ही जन्माला आल्या त्या क्षणी तुमच्या श्वासांची व्हॅल्यू ठरलेली होती. तर सगळ्यात महत्वाचं, हा क्लास करताना जर तुम्हाला खरोखर ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे जीवनामध्ये, ट्रान्सफॉर्मेशन कशाचं? 5 गोष्टीवर आपण काम करणार आहे: परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. किती गोष्टींवर काम करणार आहे? 5 गोष्टींवर. परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. या 5 गोष्टी खरोखर तुम्हाला जीवनात पाहिजे तर पहिले तर व्हिडिओ ऑन करा. दुपारची वेळ आहे, मस्त जेवण करून वामकुष्की चालू आहे आणि तशाच जर क्लास कराल तर एनर्जी देवता पावणार नाही. एव्हरीथिंग इज द एनर्जी. त्या पद्धतीने रेकी ही एक सकारात्मक ऊर्जा आहे, जी तुमच्या जीवनामध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक, आर्थिक लेवलचा सर्व बदल घडवू शकते. पण काय होतं, जेव्हा तो म्हणतात ना, ब्रह्मांड तुमचं दार ठोठवतो, आपण दुपारची झोप घेत असतो. तर ज्या मैत्रिणी माझ्या दुपारच्या झोपेत असतील त्यांनी जागा होऊन जायचं आहे आणि एनर्जीच्या क्लासला फुल टू एनर्जी. आता तुम्ही विचार करा की जर मी माझा व्हिडिओ बंद करून क्लास घेतला, कुणाला आवडेल? माझी आणि तुमची एनर्जी मॅच होईल का? शक्यच नाही. मग आता 10 दिवस जर तुम्हाला हा क्लास करायचा असेल तर व्हिडिओ ऑन करायचे, पाठीचा कणा ताट करून बसा, तुमचे 7 चक्र ऍक्टिव्हेट होणार आहे. कारण जर 7 चक्रांना ऍक्टिव्हेट ठेवलं तर जीवनामध्ये आनंदाचा नवा झरा वाहताना तुम्ही अनुभवणार आहे. ओके, अजून तुम्हाला आजच्या क्लासच्या शेवटी एक बोनस देणार आहे, जो मी आजपर्यंत कधीच दिला नाही, पण मी माझ्या बाकीच्या विद्यार्थ्यांना देत आहे, म्हणून तो बोनस मी या क्लासच्या शेवटी डिक्लेअर करणार आहे. तर दोज आर इंटरेस्टेड, शेवटपर्यंत जर तुम्ही थांबलात तर तो बोनस लास्टला मी डिक्लेअर करेल. मी विसरली तर तुम्ही आठवण करून द्या, कारण तो बोनस उद्या पहाटेच भेटणार आहे. ओके, जर मी क्लास घेता घेता विसरून गेली तर तुम्ही मला आठवण करून द्यायचं. प्लस आजच्या क्लासचं चॅलेंज काय आहे? मी तुम्हाला आजच्या या 60 मिनिटात भाग्यशाली बनवणार आहे. किती लोक तयार आहेत आपल्या जीवनात भाग्यशाली बनण्यासाठी? ठीक आहे, काही हरकत नाही. जे लोक व्हिडिओ बंद करून क्लास करत आहे, जे वर्किंग मध्ये आहेत, तुम्ही आपलं रेकॉर्डिंग पण मिळतं, पण सगळ्याच क्लासेस रेकॉर्डिंग मध्ये तेवढा इफेक्टिव्ह होत नाही. ओके, बट आय प्रॉमिस, 216 लोक सध्या जॉईन झालेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. 217, 218, 219 झालेले आहेत, 220. जरा वेळेवर येत जा, म्हणजे तुमचे 4-5 शब्द माझ्या तुमच्या कानावर पडण्यापासून राहणार नाही. ओके, चला. सो एक चांगला आकडा आहे 221. आता आपण सुरुवात करूया आजच्या सेशनला. तर 10 दिवसांची इन्व्हेस्टमेंट करायला रेडी आहात?
आणि आजच्या स्वतःला भाग्यशाली बनवण्यात जे रेडी आहे त्यांचं सगळ्यांचं स्वागत. आमचा एंजल नंबर 222 आलाय आता 222. ओके, तर आता स्वतःला जे लोक भाग्यशाली बनवण्यासाठी तयार आहे, माझं चॅलेंज आहे, येत्या 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला भाग्यशाली बनवणार आहे. येत्या 5 मिनिटामध्ये कोणाला भाग्यशाली बनायचं पटकन हँड रेज करा, व्हिडिओ ऑन करा. मी त्यांना आता पहिले भाग्यशाली बनवते, कारण मला इथे पार्टिसिपंट लागतात. चला, पटकन भाग्यशाली बनण्याची इच्छा असणाऱ्यांनी चंद्रकांत सर. ओके, चंद्रकांत सर माईक ऑन करा. होत नाही. झाला, अरे अजून बंद केला सर तुम्ही चालू करून. चला, त्याच्यानंतर अनुजा मॅडम अनम्यूट करा. ओके, चला आता माईक चालू ठेवा. आता ज्या गोष्टी मी या दोघांसोबत करणार आहे त्या गोष्टींमध्ये प्रत्येकाने पार्टिसिपेट व्हायचं आहे, म्हणजे तुम्ही पण पुढच्या 5 मिनिटामध्ये भाग्यशाली होणार आहे. कुठे गेले चंद्रकांत सर? जरा मला दिसत नाहीये त्यांचा. आहे मॅडम. एक मिनिट, आहे मॅडम. पिन मध्ये घ्यायचंय आहे समोर. ओके, कुठे गेलेत? हा, सापडलेत. ऍड पिन. ओके, चला आता माझ्या समोर अनुजा मॅडम. तुम्ही कुठून आहात? मिरज, सांगली. आणि तुम्ही कुठून आहात सर? मुंबई अंधेरी. ओके, मुंबई अंधेरी मॅडम. चला आता सगळ्यांना माझं या सेशन मध्ये स्वागत करते आणि सेशनची सुरुवात करूया. मी भाग्यशाली आहे या वाक्यातनं. ओके, आता अनुजा मॅडम, मी तुम्हाला गॅरंटी देते की पुढच्या 5 मिनिटामध्ये तुम्ही स्वतः म्हणाल भाग्यशाली आहे, आणि हे सर सुद्धा म्हणतील स्वतः भाग्यशाली. या पद्धतीने इथे उपस्थित 240 लोक देखील स्वतःला भाग्यशाली म्हणणार आहेत. चला, ठीक आहे. आता चॅलेंज आहे माझं भाग्यशाली असण्याचं. ओके, कारण आपण हे सगळं प्रॅक्टिकल बेस्ड सेशन राहणार आहे आणि 10 दिवसांमध्ये तुमच्या जीवनातल्या सगळ्या दुःखांना आपण कट 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 डिलीट करून मोकळं करणार आहे. ओके मॅडम. चला, आता अनुजा मॅडम आणि सर तुम्ही काय करायचं आहे मला हे सांगा. माझ्याकडे 5 करोडची ऑफर आहे तुमच्या दोघांसाठी. यस, करोडची ऑफर आहे. ठीक आहे, मी तुम्हाला 5 करोडची ऑफर देते, पण त्यासाठी मला तुमचे दोन्ही हात पाहिजे. देता का? बिलकुल नाही. एक हात, बिलकुल नाही. एक बोट पण नाही. 2 डोळे, एक बोट नाही. काही शरीराचा कुठलाही अवयव नाही देणार. आता विचार करा, इथे उपस्थित 249 लोक, संख्या हळूहळू वाढते. 249 लोकांसाठी जरी मी ऑफर काढली आणि 5 करोड देते म्हटलं, तर शरीराचा एक बोट, चंद्रकांत सर बोलले की एक बोटही देणार नाही. याचा अर्थ काय की आज एक लक्षात घ्या, या जगामध्ये किती असे लोक आहेत ज्यांना ईश्वराने डोळे दिले पण हे सुंदर जग बघता येत नाही. कान दिलेला आहे पण या सुंदर ध्वनी ऐकता येत नाही. तोंड दिलंय, बोलता येत नाही. हातपाय दिलेले आहे, काम करू शकत नाही. स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही. फेसबुकला मी एका मुलाचं, एक 14-15 वर्षाच्या मुलाचं चित्र बघितलं होतं आणि त्या चित्रामध्ये त्याला नसलेले 2 पाय त्यांनी चॉकने ड्रॉ केलेले होते, जे स्वप्न त्याचं पूर्ण होऊ शकत नाही. मग विचार करा, ईश्वराने 5 करोड मध्ये आपण शरीराचा एक ऑर्गन डोनेट करू शकत नाही किंवा देऊ शकत नाही, तर करोडो अब्जो किमतीचं शरीर ज्या ईश्वराने निशुल्क दिलेलं आहे त्याला थँक्यू म्हणण्यापेक्षा मेरे जिंदगी में कितना गम है इसको गिनते बैठते. तर मग सांगा चंद्रकांत आणि अनुजा मॅडम, तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? त्या करोडो लोकांपेक्षा भाग्यशाली आहात की नाही सांगा. खूप 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 भाग्यशाली. आम्ही भाग्यशाली आहोत. तुम्ही आम्हाला पहिल्यांदा हे भाग्यशाली आमचं भाग्य आहे. कळलं? हे सिद्ध करण्यासाठीच उभं केलं. हे तुम्ही आमच्या देण्यासाठीच आम्हाला हे समजले. आता लक्षात घ्या, पहिलं वाक्य जर आता भाग्यशाली आहे, तर आता जसं चंद्रकांत सर आणि अनुजा मॅडम सगळ्यांना पटलं मी भाग्यशाली आहे. आता दुसरी गोष्ट सर, तिथलं भाग्यशाली असण्याचा. चंद्रकांत सर, तुम्ही मुंबईला राहता, स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर आहे, कसं आहे? भाड्याचं घर आहे मॅडम. ओके, आणि अनुजा मॅडम तुमचं? माझं स्वतःच आहे. ओके, आता बघा, आज
भारतामध्ये जरी आपण बघितलं तरी सुद्धा हम्म. थंडीच्या ह्याच्यात रात्री बाहेर निघून बघा, असे हजारो लाखो लोक आहेत की ज्यांना पूर्ण अंगभर पांघरून नाहीये, उघड्यावर बरं. थंडीमध्ये कुडकुडत बसलेले आहेत. ईश्वराने आपल्याला भाड्याचं असावं, एक खोलीचं असावं, पण रात्रीच्या थंडीत बरं. संरक्षणासाठी एक छत दिलेलं आहे, जे तुम्ही बरोबर आहे. हजारो लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगताय की नाही सांगा, ज्यांच्याकडे एक खोलीचं भाड्याचं घर आहे, स्वतःचं घर असणारे. आता चंद्रकांत सरांचं स्वप्न अनुजा मॅडम तुम्ही जगताय की नाही बघा, कारण चंद्रकांत सरांना कुठेतरी वाटतं माझं स्वतःचं घर असावं आणि त्या स्वतःच्या घरात तुम्ही राहताय, म्हणजे चंद्रकांत सरांचं स्वप्न तुम्ही जगताय आणि रात्रीच्या अंधारामध्ये थंडीत कुडकुडणारे, पावसात भिजणारे, उन्हाच्या गरमीमध्ये कुठेतरी पडून असलेले लोक चंद्रकांत सर त्यांचं स्वप्न जगत आहे. मग सांगा तुम्ही भाग्यशाली बरं. की नाही त्या लाखो करोडो लोकांपर्यंत. नक्कीच नक्कीच मॅडम, नक्कीच आम्ही भाग्यशाली आहोत. त्याच्यानंतर अजून भाग्यशाली असणार सर. टू व्हीलर, फोर व्हीलर, सायकल काय आहे तुमच्याकडे? टू व्हीलर आहे. ओके. अनुजा मॅडम तुमच्याकडे काय? 4 व्हीलर, 2 व्हीलर दोन्ही. आता बघा, जर सरांकडे टू व्हीलर आहे, एक पायी चालणारा व्यक्तीचं स्वप्न चंद्रकांत सर जगत आहे की नाही सांगा. आणि चंद्रकांत बरं. सरांचं परत टू व्हीलरचं, फोर व्हीलरचं स्वप्न तुम्ही जगून राहिले की नाही अनुजा मॅडम, ते सांगा. बरोबर. म्हणजे आपण जर कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतोय, म्हणजे आपण भाग्यशाली आहे की नाही. बरोबर, भाग्यशाली. तुम्ही कुणाच्या तरी आहे नक्कीच. जीवन जगून राहिले. कुणाला जे स्वप्नात व्हावंसं वाटतं ते तुम्ही आजच आहात, म्हणजे किती भाग्यशाली आहात. मग आता मला सांगा, तुम्ही भाग्यशाली आहात याच्यावर विश्वास आहे? हो, आहे. 100% मॅडम. पक्क आजपासून कधीतरी म्हणणार की माझ्या जीवनात दुःख आहे? नाही. नाही, मी म्हणत कारण नाही. मानण्यावर आहे. एक लक्षात ठेवा, दुःखाची संकल्पना मानण्यावर आहे. असं कुठंच दुःख बरोबर. पडलेलं नाहीये. आज या क्लासमध्ये जेवढे आता 276 लोक झालेत, माझ्या मते भाग्यशाली आहे. तरी अजून आता मला दुसरे व्हॉलेंटियर लागणार आहे, ज्यांना मी अजून भाग्यशाली करते. ओके, चला, थँक्यू सर, थँक्यू मॅडम. आता बघा, या किती लोकांना वाटतंय की आता आपण भाग्यशाली आहे? वाटतंय सगळ्यांना विश्वास झाला? चलो एक बार सभी बोल दो, मनातल्या मनात स्वतःच्या हृदयावर हात ठेवून म्हणा की यस, मी भाग्यशाली आहे. यस, मी भाग्यशाली आहे. ओके. कारण या क्लासमध्ये कुठलेही असं मॅजिक बिजिक नाही होणार आहे. मॅजिक सारखा क्लास होणार आहे 10 दिवस, पण प्रॅक्टिकली जे सहभाग घेणार आहे त्यांच्यासाठी मॅजिक होणार आहे. चला, अजून 2 व्हॉलेंटियर मला लागणार आहे, ज्यांना मी यांच्याही पेक्षा अति भाग्यशाली करणार आहे की प्रत्येक दिवस पार्टी कसा करायचा. कोणाकोणाला वाटतं की मेरा हर दिन पार्टी होना चाहिए. चला, त्यांनी हँड रेज करायचं आता. हर दिन मेरी पार्टी होनी चाहिए. फक्त 31 डिसेंबरची पार्टी नाही, रोजची पार्टी आपलं जीवन झालं पाहिजे. रामचंद्र सर, स्क्रीन शेअर नका करू, फक्त कोणीतरी स्क्रीन शेअर करते वारंवार. एक मिनिट, सुजित सर अनम्यूट करा. अजून एक मॅडम पाहिजे मला, अनिता पाटील मॅडम अनम्यूट करा. चलो, ओके, ऍड पिन आणि अनिता मॅडमला. ओके, आता माझ्या समोर सुजित सर, कुठून आहात तुम्ही? पुणे. पुणे. आणि अनिता मॅडम तुम्ही कुठून आहात? कोल्हापूर. कोल्हापूर. चला, ओके. आता बघा, जर मी तुम्हाला आता पुढच्या 5 मिनिटांमध्ये जसं सगळ्यांना भाग्यशाली केलं, तसं पुढच्या 5 मिनिटांमध्ये तुमचा प्रत्येक दिवस पार्टी करून दिला तर कसा वाटेल? एकदम बेस्ट. आवडेल? नक्कीच. चला, तर आता बघा, सगळ्यांसाठी आता 273 लोक आहेत. 273 लोकांसाठी जीवनाचा प्रत्येक दिवस पार्टी करायचा, तर ते मी तुम्हाला आता सांगणार. मॅडम, तुमच्या मागचा आवाज जरा थोडासा जर बंद होत असेल तर जास्त योग्य होईल. तर प्रत्येक दिवस सेलिब्रेशन आणि प्रत्येक दिवस पार्टी करून देणार आहे. आता बघा, सगळ्यांनी ऐकायचं आहे. तर सगळ्यांसाठी एकच की या पृथ्वीवरनं थोडं गुगलवर सर्च करायचं. या पृथ्वीवरनं दररोज 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करतात कायमस्वरूपी. गुगलवर सर्च करा. 100%. मग त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये सकाळी जर तुम्ही आज उठलात आणि आपण जागा ही फिलिंग झाली, तर आजचा दिवस सेलिब्रेशनसाठी आहे की नाही सांगा.
100%. हो थोडं नक्कीच. आपल्या घरामध्ये वळून इकडे तिकडे बघितलं, आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील आपले कुटुंब प्रत्येक व्यक्ती जर आज जागा झालेला आहे, तर मग मला सांगा, आजचा दिवस, कल 24 घंटे बाद तो सूर्य भगवान आपल्याला त्याच्यासोबत उठवेल की नाही उठवेल माहिती नाही, पण आज उठलेलो आहे आणि दररोजचा तुमचा दिवस मग भाग्यशाली होणार की नाही, सेलिब्रेशन होणार की हो नाही, होणार की नाही सांगा. हो नक्कीच. होणार. पॉसिबल नक्की. आहे? जीवन खूप सोपं आहे की नाही जगायला? अरे आज क्या हो दिन मिला, कल आपण चिंता करत बसतो, कल किसने देखा है? इथे एका श्वासात आजकाल तर 14-15 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक येताना बघतो आपण. चालता चालता माणूस घरी गेले, बाहेर निघाले गॅरंटी नाही या. बाथरूम मध्ये लोक पडतात, ठेच लागते आणि तिथे त्यांचं नुकसान होऊन जातं. मग जो क्षण ईश्वराने आपल्याला दिलेला आहे, तो कंप्लेंट मोड मध्ये जगायचा की कम्प्लिशन मध्ये जगायचा, चॉईस बरोबर. आपली आहे. आजपासून प्रत्येकाचा दिवस कसा राहील, पार्टी अँड सेलिब्रेशन. पार्टी. चला पटापट हो पार्टी टाईप करा बरं. किती लोकांना प्रत्येक दिवस पार्टी सेलिब्रेशनचा पाहिजे आहे? चला सेलिब्रेशन साठी चलो जल्दी जल्दी टाइप करो, एस और पी, एस अँड पी. चला पटापट कुठलंही टाइप करे. यस, पार्टी पार्टी पार्टी. फक्त 31st ची पार्टी नसते करत. आम्ही 31st कसा साजरा करतो, रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी उठल्यावर मस्त ब्रह्ममुहूर्ताला सुंदर जॉयफुल मेडिटेशन करायचं आहे. आणि ती संधी तुमच्या बॅचला भेटणार आहे, कारण आपली बॅच जुनं वर्ष नवीन वर्षाच्या मध्ये आली, तर ती संधी मी तुम्हाला पण देणार आहे की 1 जानेवारीची सुरुवात पहाटे 5 वाजता ब्रह्ममुहूर्तावर जॉयफुल मेडिटेशन सोबत आपण करणार आहे. पण त्याच्यासाठी जे सरप्राईज आहे आज मी ते सांगणारच आहे तुम्हाला. ओके, ग्रेट 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 पार्टी. चला थँक्यू. मग आता आपलं प्रत्येक जीवन सेलिब्रेशन सारखं राहणार आहे, आनंदासारखं राहणार आहे. चला थँक्यू सुजित सर. आणि थँक्यू अनिता मॅडम. थँक्यू. चला आता या 2 उदाहरणानंतर किती लोक तयार आहेत? 10 दिवस, पुढचे 10 दिवस आपल्या क्लासचा जो 10 दिवसांचं सेशन आहे ते 100% अटेंड करण्यासाठी रेडी आहात? एनर्जी? अब ये शुरुआत अगर 10 मिनट की ऐसी हो सकती है, तो आगे की जिंदगी में विथ स्माइल एनर्जी. मी तुम्हाला एवढं सांगते, 10 दिवसात काहीच बदल होत नाही. का? शेतीचं पीक यायला 4 महिने लागतात. पण आय प्रॉमिस की मी या 10 दिवसात ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या जीवनात आणल्या तर गॅरंटी माझी की तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होणारच आहे. चला, कसा होणार आहे? तुमच्या एका शब्दांनी जीवन कसं बदलतं ते मी आता प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवणार. इथे सगळे सेशन प्रॅक्टिकल राहणार आहे. त्याच्यामुळे एनर्जेटिक राहा, व्हिडिओ ऑन करून बसा, झोपेतून उठून बसायचं नाही. माझ्या मैत्रिणींना दुर्गादेवी सारख्या 10 हातात 10 कामं करायची सवय आहे, ते बंद करून फक्त इथेच फोकस द्यायचा आहे. 1 तास फक्त या क्लाससाठी. ओके, मल्टीटास्किंग करायचं नाही. मस्त आता चला दुपारची वेळ 4 वाजून दिले, चहा प्यायचा आहे म्हणून किचन मध्ये जाऊ नका, इथेच बसून क्लास करायचा आहे. ओके, चला ग्रेट. आता बघा पुढचं प्रॅक्टिकल. सगळ्यांनी काय करायचंय, डावा उजवा जो हात तुमचा वाटतोय तो हात घ्यायचा आहे आणि त्याला फक्त सांगायचंय यस आय कॅन डू इट. ओके, सॉरी, 1 मिनिट, पहिले हाताची एनर्जी चेक करून घ्या. जो हात केला तो नका घेऊ, दुसरा हात घ्या. आता हाताची एक नॉर्मली तो मागे किती जातो चेक करून घ्या. मागच्या साईडने किती जातो बिना किसी मेहनत. ओके, चेक केला. आता त्याच हाताला यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट, यस आय कॅन डू इट म्हणायचं आहे. आणि आता हात मागे बघा, मगाशी गेला त्याच्यापेक्षा जास्ती मागे कोणाकोणाचा गेला त्यांनी सांगा. आता तुम्ही जेव्हा म्हणता यस आय कॅन डू इट, लगेच तुमचा हात मगापेक्षा जास्ती, म्हणजे तुम्ही शब्दांना एनर्जी जर पॉझिटिव्ह दिली तर तुमची एनर्जी वाढेल. ठीक आहे, आता फक्त मनामध्ये विचार आणा, डोळे बंद करा आणि आय कांट डू इट. एकच शब्द म्हणा, आय कांट डू इट. मी करू शकत नाही, मी करू शकत नाही. आणि आता हाताचे व्हायब्रेशन चेक करा. काय जाणवलं? तुमच्या एका शब्दानी एनर्जी हातातली कमी झाली, मगाशी जी आली होती. आलं लक्षात? आता तुमच्या शब्दांनी काय होतं बघा, तुमच्या अजून शब्दांचं. आता हे एक प्रॅक्टिकल, दुसरं प्रॅक्टिकल बघा. आता दोन्ही हात इथून, प्रॅक्टिकली दोन्ही हात इथून असे टच करा. बघा दोन्ही हाताची नमस्कार केला, सगळे सारखं आहे आहे का? सारखा सारखा आहे ना? चला, आता या डाव्या उजव्या कोणत्या हाताला जो तुम्हाला आवडतो त्या हाताला समोर घ्या आणि त्याला म्हणा
आता तू लांब होत आहे. आता तुझी लांबी वाढत 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 आहे. आता खरंच तुझी लांबी वाढत आहे. आता तुझी लांबी वाढत आहे. आता तुझी लांबी वाढत आहे. आता तुझी लांबी वाढत आहे. आणि आता परत चेक करा. तसाच हात लावा खाली आणि चेक करा. वाढली का लांबी? वाढली? कुणाकुणाची याची वाढली? बघा तुमच्या शब्दांमध्ये किती पॉवर आहे. त्याला म्हणा तू नॉर्मल झालाय, नॉर्मल झालाय, नॉर्मल झालाय. सांगा त्याला तू नॉर्मल आहे, नॉर्मल आहे, नॉर्मल आहे. परत चेक करा, तो नॉर्मल होईल. आता या प्रॅक्टिकलच्या मागे कारण काय सांगितलं? हे प्रॅक्टिकल मॅजिकल काय जादूचे खेळ नाही आहे. आपण सतत नकारात्मक सूचना जीवनाप्रती देत राहतो. मेरे जिंदगी में इतना गम है, मेरे जिंदगी में इसकी कमी आहे, माझ्यासोबत हा असा वागतो, तो तसा वागतो, आणि तुमच्याच शब्दांचा परिणाम तुमच्या जीवनावर होतो. आलं का लक्षात? जर तुमच्या शब्दांनी तुमच्या हाताची एनर्जी जास्ती लांब जात असेल, पॉझिटिव्ह म्हटल्यावर, कमी म्हटल्यावर हाताचे व्हायब्रेशन कमी होत असतील, एनर्जी कमी होत असेल, आणि तुम्ही म्हटल्यावर हाताची लांबी वाढत असेल, ईश्वराने तुम्हाला शक्ती किती दिलाय बघा, पण आपण त्या शक्तीचा वापर, फोकस आपला सतत निगेटिव्हिटीकडे जातो आणि मग म्हणतो मेरे साथ ऐसा क्यों हुआ. आलं लक्षात? पेरणी. कारण त्याचं सगळ्यात महत्वाचं सायंटिफिक रिझन आहे. माझ्यासाठी मोटिवेशनल स्पीकर या पूर्ण 10 दिवसांच्या सेशनचं खासियत काय आहे? माझ्यासाठी माझा मोटिवेशनल स्पीकर आहे माझा शेतकरी बंधू. आता बघा, शेतकरी मोटिवेशन का देतो? तो जो नॉलेज जगाला देत आहे ना, त्याला जर फॉलो केलं ना, डिप्रेशन, एन्झायटीचं औषध घ्यायची कोणाला गरज पडणार नाही. कधी तुम्ही तणावात जगणार नाही. एक लक्षात घ्या. सायकॅट्रिक, सॉरी माफ करा, पण त्यांचे दवाखाने बंद करावे लागतील जर तुम्ही शेतकऱ्यासारखं जीवन जगायला लागाल. बघा, शेतकऱ्याकडनं काय मोटिवेशन आपण घेऊ शकतो. शेतामध्ये आपण थंडीत घरात राहू, उन्हात आपण घरात असतो मस्त कूलर एसी चालू करून, आणि माझा शेतकरी बंधू पावसाचा चिखल, थंडीची थंडी, उन्हाचे चटके सहन करून आपल्यापर्यंत भोजन आणतो. म्हणजे काय? सतत कुठल्याही परिस्थितीत समभावनेने काम करण्याची त्याची मानसिकता आहे. दुसरं, तो उन्हाळ्यात उन्हाच्या त्याच्यात नवीन पीक करताना पूर्ण जमिनीला नांगरतो, जमीन तयार करतो. बरोबर आहे? आता जर मी अनिता मॅडम, थोडं माईक ऑन करा. जर मी अनिता मॅडमला म्हटलं की जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य, हे आपल्याला माहिती आहे. माणसांना सुशिक्षित आहोत आपण, सगळ्यांना माहिती आहे की जीवनामध्ये 5 गोष्टी पाहिजे. पण कळत न कळत शेतकऱ्याला माहिती आहे गव्हाचं पीक काढायचं आहे की संत्र्याची बाग लावायची आहे की धान लावायचं आहे की तूर लावायचं आहे, शेतकऱ्याला माहिती आहे. बरोबर आहे? पण त्याला जे माहिती आहे ते धान्य तो लावतो. मग आपल्याला सुखाची पेरणी करायची. मेरे जिंदगी में कितना गम है, आपण पेरणी कशाची करतो? माझा शेतकरी बंधू गहू पेरायचा असेल तर गहूच लावतो, तांदूळ पाहिजे असेल तर धानाचं पीक लावतो की नाही लावत? हो लावतो सर. पेड बबूल का आम का से आपण सतत मनामध्ये नकारात्मकता ठेवू आणि घरामध्ये गोडवा राहील असं होणार आहे का? नाही होणार. आणि तो शेतकरी काय करतो? पीक लावल्यावर तसंच सोडतो का? नाही. नाही. जसं तुम्ही म्हणाल की मी भाग्यशाली आहे, भाग्यशाली, त्याचे नाही होणार. कधीतरी दुःखाचे तण आजूबाजूला उगवतील ना हो. त्या दुःख हो. काय करतो? मग त्या सगळा फोकस जीवनात काय आहे चांगलं सोडून त्या उगवलेल्या तणांवर लक्ष देतो. अरे यांनी मला असं म्हटलं, तिने मला तसं केलं, त्याने माझं तसं केलं, माझ्यासोबत असं काय झालं? असे वेगवेगळे तण जे तुमच्या मनामध्ये उगवतात. फोकस जिथे एनर्जी जाते तिथे फोकस जातो, तिथे एनर्जी जाते. आता एनर्जी तुमची जर दुःखावर जाऊन राहिली आहे, मग आंबे कुठून भेटणार आहे? मग शेतकरी काय नाही. करतो? चुकून त्या गव्हाच्या पिकाच्या बाजूला तण आले, तो गव्हाला नाही उपटत, तो तणांना उपटतो. आणि पूर्ण राखण भविष्यात काय फायदा होईल पिकातनं याचा विचार न करता सतत त्या पिकांची लेकरांसारखी काळजी घेतो. त्या तणांना काढून पिकाला महत्व देतो. मग आपल्या जीवनात आपल्याला पाहिजे सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. आपण महत्व कशाला देतो? राग, त्यांना चिंता, द्वेष, ते त्याच्या बाजूला उगवलेले तण. मग टेन्शन. त्यापासून आपल्याला काय करायचे? हे तण वाढू द्यायचे नाही. या तणांना वेळच्या वेळी जर आपण तोडत राहिलो तर काय होईल? अनिता मॅडम, निगेटिव्हिटी जाईल. तुमच्यासाठी घराला रोज झाडू पोछा करता का? हो करते. रोज स्वच्छ धुतलेले कपडे घालता का? हो. रोज आंघोळ करता का? हो.
पूर्ण घराची स्वच्छता वर्षातनं एकदा होते का? 2दा. बरोबर आहे. 2 व्हीलर 4 व्हीलर यांची सर्व्हिसिंग किती किती दिवसात करता? हो, होते की 2-3 महिन्यातनं एकदा. त्यांचं जे डेट दिलेली असते त्यानुसार. मग शेवटची इथली सर्व्हिसिंग केव्हा केली? तीच होत नाहीये म्हणून तर क्लास जॉईन केलाय. ओके. ती सर्व्हिसिंग करायचा मार्ग तुम्हाला इथे नक्कीच भेटणार आहे. कारण काय होतं, आपण शरीराच्या स्वच्छतेला महत्त्व देतो, पण भगवान बुद्धांनी म्हटलं एव्हरीथिंग इज माइंड. मन जसं तुमचं आहे तसं जीवन मिळेल. समर्थांनी म्हटलंय मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. संत रविदासांनी म्हटलंय मन चंगा तो कठोती में गंगा. पण आपण मनाची अवस्था कशी केली आहे? बहिणा बहिणी म्हटली तशी. मन वडाय वडाय वडाय. ढोर की ते हाकाला हाकाला फिरी येतं पिकावर. आपली अवस्था तशी आहे. तर एक लक्षात घ्या, रोजच्या रोज जीवनात तुमच्या सारखा असा गोडवा येणार नाही की रोज कोणीतरी तुमच्या तोंडात येऊन साखर टाकेलाय असं होणार नाही. जास्ती साखर खाल्ल्याने डायबिटीज होतो, बरोबर की नाही? मग रोज रोज गोड हो. बोललंच पाहिजे का? नाही. तुमच्या मनासारखं कोणीतरी वागलंच पाहिजे का? असं वाटताच का? माझ्या मैत्रिणींनो, अर्ध्या कुटुंबाचा प्रॉब्लेम तेथूनच होऊन राहिला. माझ्या मैत्रिणी कशामुळे दुःखी राहतात? आता अनिता मॅडम, तुम्ही कुठे राहता म्हटलं? कोल्हापूर. कोल्हापूरला. आता मला सांगा, चुकून आमचे बंधू जर तुमचा वाढदिवस विसरले तर काय करता तुम्ही? काय नाही, दरवर्षीच विसरतात. त्यामुळे आता सवय झाली आहे 26 वर्ष. चला, ओके. पण आता एरवी तुमच्या घरी जर तुमच्या मुलांचा बर्थडे असेल, अहोंचा बर्थडे असेल, तर स्वयंपाक कोण करतं किंवा बाहेर जायचं प्लॅनिंग कोण करतं? हा, ते मीच करते. पक्क ना? गॅरंटीने ऐकलं का? सगळ्यांनी मॅडम करतात. ओके. म्हणजे मॅडमच्या घरी जर पाहुणे आले तर त्यांच्या स्वयंपाकाचं प्लॅनिंग कोण करतं? मीच करते. देण्या घेण्याचं जर पाहुणे आले त्यांना काय द्यायचं किंवा कुणाच्या लग्न समारंभात काही न्यायचं कोण प्लॅनिंग करतं? मीच करते. मग तुमच्या बर्थडेला स्वतःला गिफ्ट घेण्यासाठी एरवी 4 साड्या स्वतः चांगल्या घेणार. बर्थडेच्या दिवशी मला कोणीतरी नवऱ्याकडनं अपेक्षा असते. हा, मग काय फायदा त्याच्यातनं? अरे मला सांगा, त्या वर्षातला तो वाढदिवस परत येणार आहे का? नाहीच ना. मग जर ही गोष्ट तुम्हाला माहितीये की त्या वर्षातला तो वाढदिवस परत येणार नाहीये, मग तो दिवसाला सेलिब्रेट करायचं. इतरांचे वाढदिवस आपण करू शकतो, लग्न समारंभ गिफ्ट आपण इतरांना देऊ शकतो, चांगले 4 पदार्थ आपण लोकांसाठी करू शकतो. मग स्वतःसाठी अपेक्षा का? मस्त सेलिब्रेट करायचं. मी तर घरच्या सगळ्यांना गिफ्ट घेते, कधीच अपेक्षा करत नाही मला काही भेटलं पाहिजे. आणि सुरुवातीला मी पण तुमच्यासारखी होती. जर मला काही भेटलं नाही तर मी थोडंसं गाला फुगवून बसायची. पण जेव्हाच रेकीमध्ये आले, जीवनाचा खरा आनंद जगायला शिकले ना, व गिफ्ट, अरे लोकांना देण्यात आनंद आहे. हो, आता माझं पण तेच मत आहे मॅम. आणि म्हणून सांगते की कधीही नाराज व्हायचं नाही, गिफ्ट भेटलं नाही म्हणून. मस्त स्वतःच्या बर्थडेची पार्टी, 4 मैत्रिणी असेल तर त्यांनाही पार्टी देऊन टाका आणि स्वतःही मस्त आनंदी राहायला शिका. आजपासनं हसबंड अॅनिव्हर्सरी विसरले किंवा मग का बरं? समोरचा व्यक्ती काय अंतर्यामी आहे का? महिलांना जसे तारखावर तारखा लक्षात ठेवायची सवय असते, नसते आमच्या बंधूंना. मग काय ते बिचारे, त्यांना काय तुमची काळजीच नसते असं असतं का? नाही. प्रत्येक व्यक्ती वेगळ्या पद्धतीचं बनवलेलं आहे आणि जीवनाचा आनंदही वेगळ्या पद्धतीने घेता येतो. म्हणून आजपासून प्रॉमिस करा, आयुष्याचा प्रत्येक श्वासासोबत जीवन जडलेलं आहे. पता नाही हमारी चाबी कब रुक जाएंगी आणि शेवटचा श्वास आयुष्यात केव्हा येणार. म्हणून जो जीवनाचा आत्ताचा वर्तमानातला सुंदर श्वास आपल्या जवळ आहे ना, त्या श्वासाला आनंदाने परिपूर्ण करा आणि विथ स्माईल त्याचा स्वीकार करा. इथून पुढच्या प्रत्येक श्वासासोबत मी भाग्यशाली आहे, मी आनंदी आहे, जीवनाच्या प्रत्येक क्षणात मी आनंदी आहे, असा भाव तुम्हाला ठेवायचा आहे. किती लोक तयार आहे? येस, आय एम रेडी. बोला. येस, आय एम रेडी. ग्रेट. कारण तुमचाच श्वास तुम्हाला आनंद देणार आहे आणि आय प्रॉमिस. आता तुम्ही म्हणाल की मॅडम हमारे जिंदगी में बहुत गम है, उसको कैसे दूर करे? बरोबर आहे. जसं मगाशी म्हटलं सर्व्हिसिंग केली नाही, आता तुम्हाला पुढचे 2 मिनिटं 5 मिनिटं देते. आता जेवढा वेळ घ्यायचा घेऊन घ्या. अभी कागज निकालो, पेन निकालो, जेवढे दुःख तुमच्या जीवनात आहे जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. लिहा. अगदी अहो वाढदिवस विसरत असेल, भाऊजांनी कधी पाहुणचार नसेल केला,
जे काही तुमच्या मनातले दुःख आहे, बॉस चिडचिडा आहे, सासूबाई कटकटी आहे, जे काही तुमचं दुःख आहे, जस्ट राईट डाऊन ऑन द पेपर. चला लिहा बरं लवकर. जिंदगी के सारे गम एक कागज पे आज उतार लो. जसं त्या सलमान खाननी प्रेम रतन धन पायो म्हणून त्या हिरोईनच्या कडून लिहून घेतले होते ना, आज मी तुमच्याकडून लिहून घेत आहे तुमच्या जीवनातले सगळे दुःख, कारण या 10 दिवसांमध्ये दुःखाला दी एंड करायचं आहे आणि आनंदाला आपल्या जीवनात आत्मसात करायचं आहे. चला करा लवकर, लिहा. हर एक ने लिखना है, मैं हर एक. अंजली दीक्षित मॅडम, मला असं ऐकल्याने होणार नाही. जीवनामध्ये जर आनंद पाहिजे तर जीवनातले दुःख कागदावर उतरवा, आणि नसेल दुःख तर थँक्यू म्हणा की चला माझ्या जीवनात काहीच दुःख नाहीये. चला लिहा. चालतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये. चला लिहा. जो भी गम है, एक भी गम है तो आज कागज पे लिख के उसको खत्म करना है. लिहा लवकर, लिहा. लिहा पवन सर. जो भी दुःख आहे ना, जेवढे आयुष्यात लोकांनी कष्ट दुःख दिलेले आहे, जेवढे कंप्लेंट आहे, लिहून द्या. चला लिहा लवकर, लिहा. जे जे दुःख आहे सगळे लिहून काढा. त्याच्यावर नका लिहू. यांना एक कागद पेन द्या बरं. माझ्याकडे बुक होतं पण काय माहिती लेकरांनी काढून घेतलं. नाही ठीक आहे ना. आता येस आय एम रेडी नाही लिहायचं. तुमच्या जीवनातले दुःख कागदावर लिहून काढायचे आहेत. चला लिहा. जे जे दुःख आहे जीवनामध्ये, बारीक सारीक सगळे कोपऱ्या कापऱ्यात जमा झालेले सगळे दुःख लिहायचे आहेत. चलो लिखो. एकही दुःख माइंड मध्ये नाही ठेवायचं आज. लिहा, सगळे लिहा. 299 लोकांच्या जीवनातले इकडेच पकडून एक 300 लोकांच्या जीवनामध्ये असलेले सगळ्या दुःखांना आज आपण संपवणार आहे. लिहा गिरिजा मॅडम. एकही दुःख ठेवायचं नाहीये. आयुष्यात तुमच्याशी खूप लोक वाईट वागले असतील आजपर्यंत, ते पण दुःख ठेवायचं नाहीये. लिहा लवकर. जस्ट राईट डाऊन. जे जे दुःखांचे ओझे तुमच्या जीवनात आहे, एकही दुःख आपल्याला त्याचं अस्तित्व कुठेच जीवनामध्ये नको आहे. लिखो सिर्फ. लिहा. जस्ट राईट डाऊन. दुःखाचा एकही वलय आज ठेवायचा नाही आपल्याला मनामध्ये. आयुष्यात तुम्ही कुणातरीसाठी खूप काही केलंय, पण त्यांनी तुम्हाला धोका दिलेला आहे. फिर भी लिखो. जस्ट राईट डाऊन. जस्ट राईट डाऊन. जस्ट राईट डाऊन. लिखो. लिहा. सगळे दुःख लिहून काढा. आज जेवढं दुःख लिहाल, ईश्वर कृपेने याच 2025च्या संपत्या वर्षासोबत या सर्व दुःखातनं बाहेर पडाल आणि नववर्षात 2026 सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचं स्वागत कराल. लिहा सगळे दुःख. सगळे दुःख लिहून काढा. आणि ज्यांचे दुःख लिहून झालेले आहे त्यांनी आता काय करायचंय, त्याचे बारीक बारीक तुकडे करा. तो पेज फाडा आणि त्या सगळ्या दुःखांचे बारीक बारीक तुकडे करा. जस्ट टिअर इट. एकदम बारीक तुकडे. असं समजा की तुमच्या प्रत्येक केलेल्या तुकड्यांसोबत जीवनातलं प्रत्येक दुःख संपत आहे. प्रत्येक तुकड्यासोबत जीवनातलं प्रत्येक दुःख संपत आहे. जस्ट टिअर इट. जस्ट टिअर इट. जस्ट टिअर इट. बारीक बारीक तुकडे. प्रत्येक तुकड्यासोबत तुमच्या जीवनातलं प्रत्येक दुःख कमी होत आहे. प्रत्येक दुःख कमी होत आहे. प्रत्येक दुःख कमी होत आहे. आणि थोडंफार
आणि आता क्लास संपल्यानंतर या तुकड्यांना माचिसची कडे लावून टाकायची. ही प्रक्रिया दररोज आपल्याला करायची आहे, कारण सकाळपासनं रात्रीपर्यंत जे जे आजूबाजूला वातावरण घडतं, आपल्या मनामध्ये विचार येतात. आज तुमची लिस्ट मोठी असेल, पण आय प्रॉमिस की क्लासचे 10 दिवस संपता संपता तुमच्या कागदावरचे दुःख कमी होणार आहे आणि तुमच्या जीवनातला ट्रेस देखील कमी होणार आहे. तर रोजच दुःख आजपासून नियमितपणे 10 दिवस करायचंय. पुढे मी किती दिवस करायचंय ते सांगणार आहे लास्ट डेला. पण तुमच्या जीवनातल्या प्रत्येक दुःखाला या पद्धतीने रोज कागदावर लिहा, फाडा आणि जाळा. कारण नव्या तुम्ही तयार होणार आहे, नव्या ऊर्जांनी तुम्ही तयार होणार आहे, सकारात्मकतेने. आता तुम्ही म्हणाल की आमच्या जीवनात खूप दुःख आहे, पण एक लक्षात घ्या, ज्योती चव्हाण मॅडम कुठून आहेत? अनम्यूट करा बरं. माईक माईक ऑन करा की हा, कुठून आहात ज्योती मॅडम तुम्ही? ठाणे. ठाणे. आता मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये एखाद्या व्यक्तीने तुम्हाला खूप त्रास दिला असेल किंवा कटू शब्द बोलले असतील. त्या गोष्टीला 5 वर्ष, 10 वर्ष, किती वर्ष झाले असतील. तर आजही जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला आठवते, तेव्हा त्यांनी दिलेले दुःख किंवा त्याचे शब्द जसेच्या तसे आठवतात का? हो, आठवतात. आठवतात? म्हणजेच काय, कुठेतरी माइंड लेवलवर तुम्ही ते स्टोरेज केलेलं आहे. पण त्या व्यक्तीने ज्या कुठल्या भावनेने ते शब्द वापरले असतील, बोलले असतील, कधी कधी अशा गोष्टी असतात की समोरच्या व्यक्तीची भावना तशी नसते जी आपण समजून घेतलेली असते, पण आपण वर्षानुवर्ष त्या शब्दांना, त्या दुःखांना तसंच पकडून ठेवलेलं असते. समोरच्याला काही घेणं नसते, माहिती नसते. पण तुम्हाला एक सांगते की कॅन्सर नावाचा आजार आज डॉक्टरांनी सुद्धा सिद्ध केलेला आहे किंवा भारत जे डायबिटीज कॅपिटल झालेलं आहे, हा जास्तीत जास्त तुमच्या भावनांच्या असंतुलनामुळे होणारा आजार आहे. मग एखाद्याने दिलेलं टेन्शन विनाकारण तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये 10-20 वर्ष भरून ठेवलेला आहे, त्याचा परिणाम तुमच्या मनावरनं शरीरावर होणार आहे. आणि मग कोणी डिप्रेशन, कोणी एन्झायटी, कोणी बीपी, शुगर, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल आणि कॅन्सर पर्यंत, आजारापर्यंत पोहोचतात. कळलं? रूट कुठेतरी छोट्याशा एका दुखावलेल्या भावनेत असतं, पण त्याला फुंकर घालून घालून आपण एवढा मोठा केलेला असतो की तो तुमच्या आजारांचं कारण होतं. मग आता बिमार राहायचं की आरोग्य संपन्न, आरोग्य संपन्न. आनंदी आणि आरोग्य संपन्न? म्हणून कागदावर लिहून फाडून रोज जाळायचं आहे कंपल्सरी. कळलं का बरं? ही ऍक्टिव्हिटी महत्वाची आहे. जर तो निचरा झाला नाही रोजच्या रोज, तर तेच तुमच्या स्ट्रेसवर फरक पडतो, तुमचं तणावपूर्ण जीवन, आणि एकदा तणाव जीवनात घुसला की बाकीचे आजार त्याच्या मागे मागे येतात. त्यांना आपण त्याला जागा दिलेली आहे तिथे. बरोबर आहे? आता तुम्हाला जेव्हा साधी गोष्ट सांगते, बीपी, शुगर इथे किती लोकांना आहे? अँड्रेस करा. बीपी, शुगर, थायरॉइड वाल्यांनी आज 10 पैकी 8 लोकांमध्ये आजार सापडतात. सुहास सर काय आहे? तुम्हाला अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. सरांकडे काहीतरी अजून दुसरा आवाज चालू आहे. एनीवन? अजून कोणी आहे का? डिसीज रिव्हर्सलचा सोपा उपाय सांगणार आहे मी. एनीवन जिनको बीपी, शुगर, थायरॉइड कोई भी आहे? चला, आता म्हणत आहे एक मॅडम बीपी आलेला आहे. मिताली पांडे मॅडम, तुम्ही हँड कशासाठी केलाय? नमस्कार मॅडम. मला आता तुम्ही म्हणाला ना कोणी अजून आहे का, त्यासाठी मी हँड रेस केला. काय आहे तुम्हाला? मला थायरॉइड आहे. ओके. आता मिताली मॅडमला थायरॉइड किती वर्षापासून आहे? बरीच वर्ष झाली, 15 पेक्षा जास्त असतील. आणि कंटिन्यू गोळी घ्यावं लागते? हा, पण माझा ना फार फ्लक्च्युएट होत नाही आणि फार 10-1 वर्षापासून सेमच गोळी मी घेते. ओके, ग्रेट. आता गोळी तुम्ही घेताय आणि 10 वर्षापासून घेताय. आपण औषध कशासाठी घेतो? आजार बरा करण्यासाठी. मग तुमचा जर 10 वर्षापासून सेम गोळी घेऊनही तुमचं थायरॉइड नॉर्मल येत नसेल, याचा अर्थ ती गोळी तुमच्यावर कामच नाही करत आहे. हो, नक्कीच.
जर शुगरवाल्याचं एखाद्या व्यक्तीला शुगर आहे किंवा बीपी आहे आणि 10 वर्षापासून 15 वर्षापासून गोळी एकाची 2 होते, दोनाच्या 4 होतात, शेवटी पेशंट शुगरवाला इन्सुलिन जाते, यांचं इकडे हार्ट प्रॉब्लेम वाढतात बीपी वाल्यांचे. ऐसा क्यों होता है? अगर आप ले रहे मेडिसिन से अगर बीमार, याचा अर्थ काय, फक्त आपलं आधुनिक मेडिसिन आजारांना कंट्रोल ठेवण्याचं काम करू शकतं. इमर्जन्सीमध्ये मला हे सांगा, इमर्जन्सीमध्ये ॲलोपॅथी इज द बेस्ट सोल्युशन, कारण बऱ्याचशा आजारांवर इन्स्टंट उपचारासाठी आपण तिथे जातो. पण आताच्या घडीला आपली जी लाईफस्टाईल आहे, आता जर तुम्ही शुगरसाठी किंवा बीपी साठी, थायरॉइडसाठी मेडिक्लेम मागायला जा, कोणती तरी मेडिक्लेम वाली कंपनी तुम्हाला देईल का त्याचा? ते नाही. त्याच्यात डिरेक्टली लिहिलंय, इट इज नॉट अ डिसीज, इट इज द डिसऑर्डर. आणि डिसऑर्डर कुठून येते? आपल्याला लाईफस्टाईल. मधनं. बरोबर आहे. मग आता जर तुम्ही त्या गोळ्या किती वर्ष घेतल्या आणि लाईफस्टाईल सुधारली नाही, तर आजार बरा होईल का? मी स्वतः, मला माझ्या सेकंड प्रेग्नन्सी नंतर, माझा लहान मुलगा आता 15 इयर्सचा आहे आणि मला थायरॉइड डिटेक्ट झालेला होता. थायरॉइडची 100 mg ची गोळी सुरू झाली होती, पण त्याच्या 1 वर्षात हिलिंग आणि बाकीच्या गोष्टी करून टचवूड माझ्या मुलगा 1-1.5 वर्षाचा होईपर्यंत माझी गोळी बंद झाली. आणि त्या 15 वर्षामध्ये, 13 वर्षामध्ये मी आता वर्षातनं 2दा थायरॉइड चेक करते. टचवूड मला कुठली गोळी घ्यावी लागत नाही. डॉक्टरांनी स्वतः माझी गोळी बंद केली. ग्रेट. म्हणून जे तुमच्या, कारण हा माइंडसेट काय आहे, एखाद्याला शुगर झालं, डॉक्टरांकडे, डॉक्टर म्हणतात काही नाही, ही गोळी चालू करा उपाशापोटी, सगळं ठीक होऊन जाईल. मग काही दिवसात ती गोळी तुमच्या शरीरावर काम करत नाही. डॉक्टर औषधाचं प्रमाण वाढवतात किंवा डोस वाढवतात, म्हणजे एकदा त्या गोळीची पॉवर वाढवतात किंवा सकाळ संध्याकाळ 2 वेळा घ्यायला सांगतात. मग याचा सरळ सोपा अर्थ आहे की त्या गोळ्या फक्त कंट्रोल करतात. पण आता कंट्रोल जर केलाय, मग एक्सेस झालेलं शुगर कुठं चाललं शरीरातून बाहेर निघून राहिलं का? का बरं ऑर्गन फेल्युअर होतात हळूहळू शुगर पेशंटला? त्याचं रिझन तुम्हाला सांगते की एक्सेस शुगर इतर ऑर्गनवर ताण देत असते, आपल्याला माहिती नसते. मग आता उपाय काय आहे? ॲज अ नॅचरोपॅथी डॉक्टर मी तुम्हाला हे सांगेल, त्याचं एक व्याख्या आहे, जर आपल्या शरीरात कोणता आजार आहे, त्या आजारांसाठी आपण कारण दिलेलं आहे, कारण दूर करा, आजार आपोआप ठीक होऊन जाईल. आणि जर इकडे तुम्ही औषध घेऊन राहिले, इकडे खूप सारं काही खाऊन राहिले आणि डोक्यात रोजचा तणाव घेऊन राहिले, मेरे जिंदगी में कितना गम है, तर कोणता तरी आजार रिव्हर्स होणार आहे का? नाही. इन्सान खतम हो जाता. आता आधीची गोष्ट, आपल्या जेवणामध्ये किती सुंदर प्लेट होती. आता सकाळची एक गोळी, दुपारची एक गोळी, रात्रीची एक गोळी, त्या औषधांची एक प्लेट बाजूला तयार होऊन राहिलेली आहे. पहिले आठवावं लागतात, जेवायला ताट वाढायच्या पहिले गोळी कुठे ठेवली आहे. काय आयुष्य करून ठेवलंय आपण. किती लोकांना वाटतं की या परिस्थितीतनं परत आपल्याला तो आनंदाचा क्षण जगता आला पाहिजे, स्वस्त मस्त जबरदस्त आयुष्य जगता आलं पाहिजे. जर वाटत असेल सगळ्यांनाच. तर मग आज उद्या सकाळी उठल्या पहिले तर त्या ईश्वराला थँक्यू म्हणायचं. का? त्या 10 लाख लोकांमध्ये आपला नंबर लागला नाही रे, आजचे दिवस आपल्यासाठी पार्टी आहे. आणि आपल्यासोबत आपल्या कुटुंबातील सगळे लोक जागे झाले म्हणजे अख्ख्या फॅमिलीची आज पार्टी आहे. ठीक आहे, आजचा दिवस आपल्यासाठी. आणि रोज सकाळी ईश्वराला उठल्यावर दोन्ही हात करून, व शाहरुख खान वाली स्टाईल, काय म्हणायचं? मी स्वस्थ आहे. चला म्हणा माझ्यासोबत, मी स्वस्थ आहे. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्थ. चला प्रिया मॅडम, जरा दोन्ही हात, आपलेच हात आहे हो, कोणाचे हात नाही पकडायला सांगितले मी तुम्हाला, आपलेच हात आहे. त्याला करा, त्याला लांब सांगा त्याला की मी स्वस्थ आहे. स्वस्थ म्हणजे शरीर आणि मनाने पूर्ण स्वस्थ आहे. मी मस्त आहे. मी जीवनाचा प्रत्येक क्षण आनंद घेत आहे. मस्त म्हणजे काय? जे काही काम करता फुल टू एन्जॉय करता. आता मी क्लास घेत आहे, टेन्शन वाटून राहिलं का? मी जबरदस्त आहे, त्याचा रिझल्ट माझ्या जीवनामध्ये जबरदस्त येतोय. जे मला पाहिजे ते मला मिळत आहे. मी स्वस्थ आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे, मी आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा सुंदर आनंद घेत आहे, असं जर सकाळी सकाळी डिक्लेअर केलं ब्रह्मांडाला, कोणाची मजाल तुमच्या जीवनात दुःख आणायची सांगा? वाटतं का? कोणाची तरी मजाल आहे तुमच्या जीवनामध्ये दुःख आल्यावर? तुम्ही डिक्लेअर करून टाकलं ब्रह्मांडाला की मी स्वस्थ आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, कोणाची हिंमत होणार नाही तुमच्या जीवनामध्ये दुःख टाकण्याची, कारण डिक्लेरेशन तुमचं आहे. यू आर द क्रिएटर. पण आपण
स्वतःला असं बनवून टाकल्या अर्धा दिवस, आई ग आज बाई आली नाही, कसं होणार. बॉसनी आता साध्य गणित तुम्हाला सांगते. राहुल सर, तुम्ही जॉब करता का? जॉब करणार कोण आहे? मला एक जे लोक जॉब करतात एक व्यक्ती पाहिजे आता. एनीवन, कोणीतरी आहे का जॉब करणार? त्यांनी हँडल्स करा. पुढचा पॉइंट त्यांच्यासाठी. जॉब कोणीच नाही करत, सगळे घरी बसले आहेत का? अच्छा, राहुल सर आहेत. अनम्यूट करा राहुल सर. राहुल सर अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. माईक ऑन होत नाही तुमचं. तोपर्यंत चला, रामचंद्र सर तुम्ही जॉब करता का? माईक माईक ऑन करा सर. हो मॅडम. ओके सर, तुम्ही जॉब करता तर हो. तुमच्यावर कोणीतरी बॉस असेल ना ऑफिसमध्ये? हो आहे. ओके, चला. आहेत. बस अशीच एक व्यक्ती पाहिजे होती मला आता नेक्स्ट प्रॅक्टिकल समजवण्यासाठी. रामचंद्र सर, तुम्ही जॉब करता, तुमच्या सकाळी सकाळी तुम्ही ऑफिसला पोहोचले, खूप फ्रेश माइंड होता. बॉसनी तुमच्या टेबलवर एवढा मोठा फाईलचा गठ्ठा सांगितला, ठेवला आणि म्हटलं की एवढा तुम्हाला दुपारपर्यंत कंप्लीट करून द्यायचा आहे. तुम्ही सकाळी फ्रेश माइंडने होतात हो. आणि म्हणून पटापट कामाला लागलात. पण 11 वाजेपर्यंत तुमच्या बॉसने अजून एक गठ्ठा तुमच्या टेबलवर पाठवला. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. 4 वाजता मीटिंग आहे, हे पण कंप्लीट करून द्या. तुमची मानसिक अवस्था काय ओके. आहे, रामचंद्र सर? मनातल्या मनात काहीतरी बोलेल जरा त्यांना. बरोबर आहे. त्याच्यानंतर हो. संध्याकाळी 6 वाजता तुम्ही कामच करून राहिले, सकाळी आलेले, पण संध्याकाळी 6 वाजता बॉस सांगितलं आज तुम्हाला ओव्हरटाईम करावा लागेल आणि या 4 फाईल, कारण मला 9 वाजता मीटिंगला जायचं आहे, मोठ्या कंपनीसोबत माझी डील आहे आणि ही फाईल तुला आत्ताच कंप्लीट करून द्यायचं आहे, मला 9 वाजता निघायचं. तेव्हा तुमची मानसिकता काय राहील? वैतागून जाईल. बरोबर आहे. आणि ते काय फ्रस्ट्रेशन करायचं तर? हो. तुम्ही बॉसवर कुठल्याही परिस्थितीत काढू शकत नाही. मग ते फ्रस्ट्रेशन नाही. तुमच्या शरीरावर अफेक्ट करेल की नाही करेल सांगा? माइंड हो करणार. वर माइंड काम करणार नाही. हातांनी ज्या फाईली सकाळी ज्या ऊर्जांनी तुम्ही चालू केलं होतं पटापट काम करणं मोकळं, ते काम सुद्धा भारी व्हायला लागेल. लागणार. हीच आपली मग मनाची ती एक फाईल करायला वेळ लागणार. हां, याचाच अर्थ काय आहे, की आपलं मन जर डिस्टर्ब असेल, तर जे काम आपल्यासाठी सहज होतं, तेच काम ओझं वाटायला लागतं आणि त्या कामामध्ये आपण रिझल्ट देऊ शकत नाही. मग आता हेच फ्रस्ट्रेशन घेऊन रामचंद्र सर, तुम्ही रात्री घरी पोहोचलात, तर तुमची चिड घरच्यांवर होईल की नाही होईल? 100% होणार. त्यांचा काहीच संबंध नाहीये तुमच्या घरच्यांचा, तुमच्या संबंध. कामाशी, पण तरी देखील तुमच्या त्या तणावाचा त्यांच्यावर ओझं पडेल. मग आज मी हो. तुम्हाला उपाय सांगते. तो उपाय करा. बघा आता उदरभरणासाठी जॉब आणि नोकरी प्रत्येकाला कंपल्सरी आहे किंवा माझ्या मैत्रिणींना बाई आली नाही तरी काम करणं गरजेचं आहे. तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही टाळू शकत नाही. बरोबर आहे. वर्किंग वुमनची तर ओके. त्याच्यापेक्षा कंडिशन आहे. घरही सांभाळा, जॉबही सांभाळा आणि त्याच्यानंतर सगळ्या जबाबदाऱ्या बाईने आली तर डबल कामही सांभाळा. आता करायचं काय? त्याच्यासाठी सोपा उपाय सांगते. एक अदृश्य अशी जोळी तुमच्या घरासमोर एखादं झाड असेल त्याला इमॅजिन करायची. रोज सकाळी तुमच्या घरामध्ये ओके. मुलांचं कदाचित एखाद्याला बरं नसेल, एखाद्याचं ॲडमिशनचं टेन्शन असेल, घरामध्ये एखादा तणाव असेल, तो तणाव घेऊन कधीच ऑफिसमध्ये जायचं नाही. त्या अदृश्य झोळीला तिथे टांगून द्यायचं. ऑफिसमध्ये फक्त तुम्ही एक पॉझिटिव्ह व्यक्ती आहे आणि पूर्ण कार्यक्षमतेने ऑफिसला पोहोचायचं. ऑफिसमध्ये बॉसचा तणाव तुम्ही थांबवू शकत नाही, तो झेलावाच लागेल. पण तो घेऊन कधीच घरी जायचं नाही. ती झोळी अशी टांगायची त्या ऑफिसच्या बाहेर एक झाड अदृश्य आहे, की तिथून मस्त किशोर के जमाने में के गाणे मोबाईल में लगाने का, हेडफोन लगाने का, कान में और निकल जाने का. तो तणाव घेऊन घरी जायचं नाही. चेहऱ्यावर स्माइल नाही. प्रवेश करा. कारण एक तुम्हाला सांगते, आयुष्य खूप क्षणभंगूर आहे आणि आपण काय करतो, ऑफिसचा तणाव घरी घेऊन जातो, घरचं वातावरण खराब करतो, घरातला तणाव ऑफिसमध्ये जातो, आपल्या कार्यक्षमतेवर इफेक्ट पडतो. तुमचं असणं
तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्वाचं आहे. आणि रोजचा तणाव खूप तुमच्या महत्वाचं. आयुष्याला आणि आयुष्याच्या आनंदाला कमी करत आहे. आणि तो जर तणाव कमी नसेल करायचा ना, आयुष्याला जर खरोखर आनंदी जगायचं असेल, तर त्याच्यासाठी लॉकरमध्ये ठेवलेला दागिना कामाचा नाही, चेहऱ्यावर असलेलं सुंदर स्माईल ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि स्माईल. येणाऱ्या या 10 दिवसांमध्ये आय प्रॉमिस की तुमच्या चेहऱ्यावर तेच स्माईल, मी हसा म्हटलं की प्लास्टिक स्माईल नाही, इनर स्माईल, अंदर से जो स्माईल बाहर आएगा, आय विल प्रॉमिस, म्हणजे मी तुम्हाला प्रॉमिस करते की या 10 दिवसात आपण त्या इनर स्माईलला टच करणार आहे. त्याच्यासाठी या 10 दिवसांमध्ये आपण काय काय शिकणार आहे. उद्यासाठी तुमच्यासाठी जे मी म्हटलं ना लास्टला गिफ्ट आहे, तर माझा एक कोर्स आहे पास्ट लाईफ रिग्रेशन. कार्मिक बंधनात व्यक्ती अडकलेला असतो या जन्माच्या मागच्या जन्माच्या. तर मी माझ्या सगळ्या जे सेकंड थर्ड लेवलचे स्टुडंट आहेत त्यांना प्रॉमिस केलं होतं. तर कॅपॅसिटी फक्त 1000 लोकांची आहे. तर आजच्याच लिंकवर उद्या पहाटे शार्प 5 वाजता जॉईन करायचा, व्हिडिओ ऑन करावा लागेल. एक ग्लास पाणी पिऊन बसायचं. तर मी तुम्हाला तुमच्या त्या कार्मिक बंधनातनं बाहेर काढण्यासाठी एक माध्यम बनणार आहे. त्या मेडिटेशनमध्ये प्रत्येकाच्या अनुभूती वेगवेगळ्या राहतील. फक्त घरी 6 वाजता तुम्हाला जागं करायची एक जबाबदारी घरच्यांना देऊन ठेवा त्या मेडिटेशनमध्ये, ठीक आहे. कारण मी तुमच्या जवळ राहणार नाही, आपलं ऑनलाईनमध्ये आपण सेशन घेणार आहे. तर उद्या तुमचं पास्ट लाईफ रिग्रेशनचं महत्वाचं सेशन मी घेणार आहे. याच लिंकला जॉईन करायचं आहे, ज्याची फी पेडमध्ये मी एका कॅन्डिडेटकडनं 2100 घेत असते. नववर्षाची सुरुवात आनंदाने करण्यासाठी, जुन्या वर्षातले सगळे दुःख विसरण्यासाठी उद्याचं आपलं ते आहे. आणि त्याच्यानंतर 1 जानेवारी गुरुवार पहाटे 5 वाजता जॉयफुल मेडिटेशन, नववर्षाची सुरुवात आनंदाने. आपण काय करतात, 31 डिसेंबरला उशिरापर्यंत पार्टी करायची आणि नववर्षाचा सूर्योदयच पाहायला विसरून जातो, दिसतच नाही केव्हा सूर्य उगवला. तर त्याला नववर्षाची सुरुवात म्हणत नाही. तर जे लोक 1 तारखेला क्लासला अटेंड करतील तर समजून जायचं की त्यांच्या जीवनात नववर्षाचा जॉय ते पण पहाटे 5 वाजता राहणार आहे. ठीक आहे. उद्या पहाटे 5 वाजता याच लिंकला कनेक्ट करायचं आहे. ओके. सो आता किती लोक प्रॉमिस करतात की 10 दिवस कंटिन्यू हे सेशन अटेंड करणार आहे, जीवनातला स्माईल नावाच्या एनर्जीला ऊर्जान्वित करणार आहे. ओके, रेडी? पक्का? चला 1-2 आपण हे घेणार आहेत आता, की आजचं सेशन कसं वाटलं. अजून आपण सुरू पण केलेलं नाही, भरपूर गोष्टी अजून बाकी आहेत. डिटेलमध्ये आपण घेणार आहे. आणि लिटरली क्लास फ्रीमध्ये असला तरी सुद्धा तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. कारण फ्रीमध्ये जर म्हटलं ना तर लोक आळस करतात, 2-4 आपलं काय जात आहे. पण एक लक्षात ठेवा, इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या श्वासांची. प्रत्येक श्वासाने मी तुम्हाला प्रॉमिस करते, जो विश्वास तुम्ही 10 दिवस माझ्यावर दाखवणार, आय प्रॉमिस की तुमच्या जीवनाला आनंदाने परिपूर्ण करण्याची नवी दिशा मी देणार आहे. ओके. तर आजचं तुम्हाला होमवर्क आहे, तुम्हाला जीवनात काय पाहिजे. गाडी, बंगला, कार, जरा एक कागज पे लिखो की तुमच्या डिमांड काय आहे. रोज झोपताना काय आठवण येते, मेरे जिंदगी में क्या गम है, उसको तो कागज पे लिखना है, ज्याला पाडणार ज्याला नाही त्याला स्वाहा करायचा, रोजच्या दुःखांना स्वाहा. आणि रोज आपल्याला आनंदाने लिहायचंय, मुझे क्या चाहिए, मला माझ्या जीवनात काय अपेक्षा आहे. मी परम सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आरोग्य संपन्न आहे, मी ऐश्वर्य संपन्न आहे, मी आणि माझं कुटुंब दीर्घायुषी जीवन जगत आहे. मी तुम्हाला आता 10 दिवसांचं सिलेबस सांगते. या 10 दिवसांमध्ये आपण काय शिकणार आहे, आनंदी जीवन जगण्याची कला, आज आणि उद्याचा आपला टॉपिक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या पास्टचं, जसं आता हे एक मेडिटेशन वेगळं आहे, पास्ट लाईफचं जे उद्या घेणार आहे ते तुम्हाला ऍडव्हान्स एक बोनस म्हणून मिळत आहे. पण तुमच्या जीवनामध्ये पास्टच्या ज्या कटू आठवणी आहे त्याला डिलीट करणारं एक सेशन मी परवाच्या सेशनमध्ये घेणार 2 दिवसानंतर. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या शब्दांनी मिठाचा खारटपणा कमी होताना, पाण्याला तुम्ही नारळाची चव, नारळाचं पाणी किंवा मंदिरातल्या तीर्थाची चव देऊ शकाल, हे तुमच्या शब्दांनी होणार आहे. अन्न पाणी चार्ज करणं, स्वतःच्या डोळ्यांनी स्वतःचा औरा फील करणं आणि इतरांच्या औरा बघणं आणि त्याला स्कॅन करणं, त्याला हील करणं, हे शिकवणार आहे. तुमच्या हाताच्या स्पर्शांनी तुम्ही तुमचे दुखणे कमी करणार आहे, इतरांचे दुखणं कमी करायला शिकवणार आहे. आणि मनी मंत्रा, जीवनामध्ये संपूर्ण आनंदाने कसं जगायचं हे आपण या 10 दिवसांमध्ये रोज थोडा थोडा पाऊल पुढे चालून शिकणार आहे. रेकीचे 5 तत्व कशा पद्धतीने जीवन बदलतात, बऱ्याचशा गोष्टी प्रॅक्टिकलीच आपण करणार आहे. औरा बघणं,
7 चक्रांच्या ऊर्जाने एक स्पेशल मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे, ज्यात तुमच्या सगळ्या दुःखांचं हिलिंग होईल, शरीराच्या वेदनांचं हिलिंग होईल. ओके, पण त्याच्यासाठी तुम्हाला तयार राहावं लागेल. रेकी कुठलंही मॅजिक नाही आहे. ती एक जपानी चिकित्सा पद्धती आहे. गुगलवर सर्च करू शकता रेकी इन हॉस्पिटल. आज ही ऊर्जा अनेक देशांमध्ये हॉस्पिटलमध्ये वापरल्या जाते. पण भारतमध्ये ज्या पद्धतीने शिकवल्या जाते, लोक सगळे असे शिकवतात की म्हणजे खूप साऱ्या माळा घालतील, माणसं दाढ्या वाढवून घेतील आणि मग ते काय ते गळ्यात बिळ्यात घालतील. तर ते तसं काहीच करायची गरज नाही आहे. रेकी आपण वापरू शकतो इझिली, त्याला कुठलंही बंधन नाही आहे. रेकीला आंघोळीचं सुद्धा बंधन नाही आहे. ओके, तर उद्या आजचं सेशन कसं वाटलं 1-2 फीडबॅक घेऊ आणि उद्या भेटू पहाटे 5 वाजता. जे लोक येतील त्यांचं स्वागत आहे तुमचा पास्ट लाईफ रिग्रेशनचा वर्कशॉपसाठी. मी त्याची इमेज टाकते, लिंक टाकते तुमच्या ग्रुपवर. ओके, सो पियू मॅडम कुठून आहात आणि सेशन कसं वाटलं सांगा. हाय मॅम. बोला. मी संगमनेर वरून आहे, अहिल्यानगर. सेशन खूप छान वाटलं. पहिल्यांदाच असं आधी असं वाटत होतं काय असणार काय नाही, म्हणजे एक्साइटमेंट होती काय आहे कसं, बट छान होतं. म्हणजे तुम्ही जे सांगितलं की म्हणजे आपण जे दररोज असं नाही का निगेटिव्ह बोलत असो, निगेटिव्ह पॉझिटिव्हिटी कशी आपण आपल्यात घडवून आणायची ही सुरुवात आहे. छान, थँक्यू. चला, ओके. सो एनीवन वॉन्ट्स टू शेअर आजचं सेशन कसं वाटलं. चला, मेसेज मध्ये खूप जण टाईप करत आहे. आज तुम्हाला एक लिंक येणार, तर उद्या सगळ्यांनी त्याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे. उद्या पहाटे 5 वाजता पास्ट लाईफ रिग्रेशनचं सेशन असणार आहे. आणि जर तुम्ही खरोखर त्याला सहभागी, फक्त पाणी पिऊन बसा आणि घरच्यांना 6 वाजता तुम्हाला उठवायला सांगा. ज्यांना जाग येणार नाही घरी सांगून ठेवा. ओके, कधी कधी त्याच्यात डीप ट्रान्समध्ये त्या मेडिटेशनमध्ये आपण जातो, तर त्याच्यामुळे घरी सांगून ठेवायचं. ओके, याच लिंकवर उद्याच्या सेशनसाठी पहाटे. बाकी आपलं हे जे सेशन आहे नियमित वेळात, म्हणजे आपलं सोमवार ते शुक्रवार असं 10 दिवस कंटिन्यू हे सेशन चालणार आहे. मे बी या शनिवारी आपला क्लास होईल, कारण नेक्स्ट वीक मला थोडं अहमदाबादला एक सेशन आहे, तर त्याच्यामुळे आपलं हे सेशन यावेळेस थोडंसं लवकर संपेल. ओके, पहाटे 5 ते 6 शार्प, पहाटे 5 वाजता याच लिंकवर कनेक्ट करायचं आहे आणि नंतर दुपारी 4:30 वाजता आपल्या क्लाससाठी सेम लिंकवर कनेक्ट करायचं आहे. डेली लिंक आपली सेम असते. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.